नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान या विषयाचे 25 प्रश्न या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. गोवर या रोगासाठी डॅश विषाणू कारणीभूत असतो. तर गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो? तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ब हे ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. चला तर लगेच पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची एकूण संख्या किती? तर महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून जातात? 48 खासदार हे निवडून जातात. तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. नंतर बघू पुढचा प्रश्न. इष्ट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनिष्ट. ब हे या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? मुरा ही गायीची जात नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणते नदीतील सर्वात मोठे बेट आहे? तर सर्वात मोठे नदीतील बेट कोणते आहे? मांजुली. हे कुठे आहे? आसाम या राज्यामध्ये आहे. म्हणून ब हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. संजय गांधी नॅशनल पार्क डॅश येथे आहे. तर संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथे आहे. म्हणून ऑप्शन हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. म्हणून ब हे ऑप्शन ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे होते? तर कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे होते? महाबळेश्वर ह्या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान होते. म्हणून क हे ऑप्शन या प्रश्नाचे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. मणिपूर राज्याची राजधानी डॅश आहे. तर मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? तर मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ ही आहे. म्हणून ब हे या प्रश्नाचे उत्तर बरोबर असणार आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण? तर पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पु ल देशपांडे. प्रश्न क्रमांक 14. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश दिशेने आहे. तर कोणत्या दिशेने आहे? हा दक्षिण दिशेने आहे.
म्हणून ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. तो किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? क हे ह्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 16. भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16चे बरोबर उत्तर ब हे ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी डॅश मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली. तर कापड गिरणी कधी सुरू झाली? 1854 या वर्षी कापड गिरणी सुरू झाली. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. औरंगाबाद विभागातील डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. तर औरंगाबाद विभागातील प्रसिद्ध कापड केंद्र कोणतं आहे? नांदेड हे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न लगेच. प्रश्न क्रमांक 19. हरिहरेश्वरला सुंदर डॅश आहे. तर काय आहे हरिहरेश्वरला? समुद्र किनारा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक लागतो. म्हणून ब हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? कोणते राज्य निर्माण झाले नाही? ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. विजयनगर. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक कधी झाला? तर शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक कधी झाला? 1674. प्रश्न क्रमांक 22चे उत्तर काय आहे? 1674. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. देवगिरीचे नवीन नाव डॅश हे आहे. तर देवगिरीचे नवीन नाव हे काय आहे? हे सर्वांना माहीत आहे. दौलताबाद हे देवगिरीचे नवीन नाव आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला? पुणे येथे झाला. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. ऑप्शन क्रमांक अ हे ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणाकडून शपथ दिली जाते? राज्यपाल यांच्याकडून शपथ दिली जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? म्हणजे सागरी सीमा कोणत्या देशाची
भारताच्या सागरी सीमाशी कोणता देश असा येत नाहीये, तर चीन हा देश नागरी सीमेशी संलग्न नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. कवरती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कोणत्या राज्य प्रदेशाची राजधानी आहे? तर ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक क ह्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30. इंदिरा गांधी पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर इंदिरा गांधी पॉइंट कोणत्या बेटावर आहे? निकोबार बेटावर आहे. डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते हे सर्वांनाच माहीत आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे. तर भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? तर प्राचीन पठाराने व्यापलेला आहे. म्हणून क हे ह्या प्रश्नाचे बरोबर ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे. तर कोणत्या क्रमांकाचा देश आहे? हे 7व्या क्रमांकाचा देश आहे. ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक डॅश येथे आहे. तर कुठे आहे? हे कन्याकुमारी येथे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही आहे? सतलज आहे, रावी आहे, झेलम आहे, पण यमुना नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर भारताचे मध्यवर्ती ठिकाण हे कोणते आहे? नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक अ ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो. तर नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेशाला काय म्हणतात? तर दख्खनचे पठार असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅश मृदा विकसित झाली आहे. तर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? म्हणजे काळी मृदा विकसित झाली आहे. म्हणून अ हे ऑप्शन या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला डॅश असे म्हणतात. तर पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला अण्णामलाई असे म्हणतात. आणि त्याच्यामधील हायेस्ट शिखर कोणते आहे? अण्णाईमुडी. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. पश्चिम घाटात डॅश हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. तर आताच मी याच्या पहिले सांगितलं पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर क ऑप्शन क्रमांक क अण्णाईमुडी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41. अमरावती जिल्ह्यात एकूण डॅश तालुके आहे. तर अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 14 तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक क हे ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर. 42. डॅश ही म्यानमार देशाची राजधानी आहे. तर म्यानमार देशाची राजधानी काय आहे? यांगून. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे.